तर कसं काय पब्लिक, तर तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण तुम्हाला काही ब्रश देणार आहे मी फोटोशॉपचे, आणि खूप भारी ब्रश आहे, मी स्वतः यूज करतो. परत काय जे शेप आहेत ते पण मी तुम्हाला देणार आहे. तर मी आता फोटोशॉप ओपन करून घेतलेला आहे. तर सर्वात पहिले मी तुम्हाला मी ब्रश दाखवतो. तर तुम्हाला काय करायचं आहे, आपलं जे नॉर्मल ब्रश आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि स्क्रीनवर आलं ना मध्ये, तर राईट क्लिक करून येतं सेटिंगमध्ये जायचं आहे आणि इम्पोर्ट ब्रशवर क्लिक करायचे. आता हे काय ब्रश असतील हे मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन, मी डाउनलोड करा आणि तो फोल्डर ओपन करून घ्या. आता बघा इथं मी RS ब्रश म्हणून फोल्डर केला होता आणि एक शेपचा केलेला. तर सर्वात पहिले मी ब्रशवर क्लिक करतो. इथं 20 पेंटर ब्रश आहे, ह्याच्यावर क्लिक करतो. तर तुम्हाला खाली खाली यायचं आणि इथं तुमचं इम्पोर्ट होईल नाही का फोटोशॉपमध्ये. तर हे काय ब्रश आहे मी तुम्हाला दाखवतो इथं. तर हे बघा, हे असे ब्रश आहेत, हे मी तुम्हाला देणार आहे आणि खूप भारी ब्रश आहे. ह्याला तुम्ही ओव्हरलेमध्ये पण यूज करू शकता आणि खूप भारी इफेक्ट पडतो जर तुम्ही डिझाईन बनवत असाल समजा वाढदिवसाची वगैरे. तर खूप भारी ब्रश आहे, बघा तुम्ही स्क्रीनला. तर हे ब्रश मी वापरत असतो डिझाईनमध्ये. बघा खूप भारी असं इफेक्ट पडतो नाही का फुल कडक. तुम्हाला अजून दाखवतो मी. हे बघा, अजून तुम्हाला मी दुसरे ब्रश दाखवतो 2-4 अजून. तर हा फॉग ब्रश म्हणून आहे. तर ह्यामध्ये पण एक ब्रश आहे, तो मी जास्त यूज करत असतो हावाला. आता हे लेअर डिलीट करतो मी, नवीन लेअर घेतो, तुम्हाला दाखवतो परत हा ब्रश कसा आहे. हे बघा, खूप भारी ब्रश आहे, तुम्ही डिझाईनमध्ये यूज करू शकता आणि वेगळाच इफेक्ट पडतो. फुल सॉफ्ट ब्रश आहे, जास्त काही दिसत नाही इथून. तर अजून इथं तुम्हाला अजून ब्रश दाखवतो मी. इथं लाईटिंग ब्रश आहे, जी आपली वीज असते ना ती आहे. तर तुम्ही जर सिनेमॅटिक जर बॅनर बनवत असाल तर त्यामध्ये तुम्ही यूज करू शकता. मी तुम्हाला दाखवतो करून. हे बघा, खूप भारी ब्रश आहेत आणि ह्या व्हिडिओला जास्त यूज आणि लाईक आले ना, मी अजून जेवढे माझे ब्रश असेल सर्व तुम्हाला मी देणार आहे. खूप भारी भारी ब्रश आहेत, हे बघा. तर आता मी तुम्हाला शेप दाखवतो. तुम्हाला काय करायचं आहे, जे रेक्टँगल टूल्स आहे ह्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, राईट क्लिक करायचं आहे, कस्टम शेप टूल्समध्ये जायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला ऑप्शन येईल शेपमध्ये, ह्याच्यावर क्लिक करायचं आहे. तर सेटिंगमध्ये जायचं आणि इथून इम्पोर्ट शेप्स करायचे. आता इथे एवढे शेप आहेत, तर ह्यामधले तुम्ही यूज करू शकता. आता मी एक क्लिक केलेलं इथं, अगं हे शेप आहेत असे. तुम्हाला शिफ्ट दाबून हे करायचं, म्हणजे कसं इक्वल होऊन सगळं नाही का सोबत. जर तुम्ही शिफ्ट दाबलं ना की असं हे वाकडं तिकडं होऊ शकतं, त्यामुळे शिफ्ट दाबून तुम्ही असं यूज करू शकता. बघा आता मी लावलेलं इथं. परत तुम्ही इथं जाऊन ह्याचं जे स्ट्रोक आहे ना हे डिसेबल करू शकता. परत तिथं कलर बी चेंजेस करू शकता, किंवा तुम्ही इथं डबल क्लिक करून इथनं बी कलर चेंज करू शकता. असा खूप भारी शेप आहेत. तर मी अजून दाखवतो तुम्हाला. इम्पोर्टमध्ये जाऊन इथं गिफ्ट टॅग म्हणून आहे, तर इथं बी तुम्हाला असे शेप भेटू शकतात जे आपण यूज करतो ते. खूप भारी भारी शेप आहेत, हे सगळं तुम्हाला मी देणार आहे. मी तुम्हाला थोडक्यात दाखवते. कॅलेंडरचं पण इथं एप्रिल महिन्याचं वाटते. अजून दाखवतो मी तुम्हाला. बॅकग्राऊंडला जर आवाज येत असेल तर इग्नोर करा. तुम्ही एकदा इथे इम्पोर्ट केले ना ते तसेच राहणार आहे, तुम्हाला पाहिजे तेव्हा करू शकता. आता बद्दल केकचं पण आहे, जर केकचं बॅनर बनवत असेल पोस्टर वगैरे, तिथं तुम्ही हे असे लावू शकता नाही का. तर खूप भारी भारी शेप येते. हे मी खूप दिवस झाले डाउनलोड करून ठेवलेले, म्हणलं तुम्हाला देऊन टाकू. कॉफीचं पण इथं, जर तुम्ही कॉफीचं नाही का लोगो बनवत असाल किंवा पोस्टर वगैरे, त्या ठिकाणी तुम्ही असले लावू शकता का. खूप भारी, म्हणजे लोगोमध्ये बी वापरू शकता तुम्ही.
तर हे सर्व मी तुम्हाला देणार आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये, तर तिथून तुम्ही डाउनलोड करा. आणि व्हिडिओमध्ये फक्त 1 स्टेपमध्ये पासवर्ड असेल. मी काही पासवर्ड बोलून पण नाही सांगितलं किंवा 2-3 स्टेपमध्ये बी सांगितलं नाही. पासवर्ड फक्त 1 स्टेपमध्ये राहील. जे चॅनलवर नवीन आहेत त्याने अजून चॅनलला आपल्या सबस्क्राईब नाही केलं तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. तर हा व्हिडिओ मी शूट करतो आहे. आज 26 तारीख आहे आणि मी गावाला आलेलो आहे. आणि माझी जी आता स्क्रीनवर शूट होती तर या स्क्रीनचा नामादला डिस्प्ले गेलेला आहे. मी व्हिडिओ बी टाकलेला आहे. आणि त्यात दिवसभर लाईट पण नसती आणि मग त्यामुळं मी जास्त काम करत नाही. आणि तुम्ही बघू शकता आपल्या RS ग्राफिक्स जे पेज आहे इंस्टाचं, त्याच्या पण मी जास्त पोस्ट टाकत नाही कारण त्याचे गावाला आलो, लाईट जास्त नसते इकडे. आणि आता टाईम भेटला मला म्हणून मी व्हिडिओ करतो आहे. आणि तर असेच आपण चॅनलला नवीन व्हिडिओ आणत राहू. तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, साईडला बेल आयकॉन प्रेस करून ठेवायचे. तर चला भावांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.